हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आता तुम्ही म्हणत असाल की एवढी नटून थटून सकाळी सकाळी कुठे निघाली. तर सकाळी सकाळी निघाली आहे मी माझ्या एका रिलेटिव्हच्या लग्नाला. सकाळी सकाळी उठून मेकअप शेकअप करून मस्तपैकी फुल ऑन पॉवरमध्ये निघाले होते. पण आम्ही रस्ता चुकलो आणि जिथे 2 तासात पोचायचं होतं तिथे आम्हाला 4-4.5 तास लागले पोचायला. पण फायनली लग्न थोडं का होईना पाहायला थोडंसं मिळालं. लग्न तसं लागून गेलं होतं पण विधी चालू होते त्याच्यामुळे थोडं का होईना आम्हाला पाहायला मिळालं. आणि तिथून आमचा प्लॅन थोडासा वेगळा झाला. थोड्या वेळ आम्ही लग्नासाठी थांबलो आणि ॲक्च्युली जायचं होतं आम्हाला लोणावळ्याला, पण तिथूनही तो प्लॅन कॅन्सल केला आणि आम्ही निघालो खारवड्याच्या म्हसोबाला. आणि आता थोडीशी शायनिंग मारत आणि स्वतःला मधुबाला समजत असे केस मी मोकळे सोडले आणि मस्तपैकी हवेमध्ये असं निसर्गाचा आनंद घेत होते. आणि असं वाटलं होतं की वा, आता मस्तपैकी मी व्हिडिओज काढेल, मी मस्तपैकी व्लॉग काढेल. पण तसं काहीच नाही झालं आहे. इतके खराब रोड आणि सगळे रोड चेंज झाले होते. त्याच्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा शोधत शोधत आम्हाला इकडे तिकडे विचारत दुसरा रोड आम्हाला शोधून जावं लागलं तिकडे. आणि 5 मिनटं असं वाटलं अरे यार, काय दिवसच खराब आहे की काय, सकाळपासून सगळं उलटच चालू होतं. आणि इथे फायनली मी माझ्या फेवरेट डेस्टिनेशनवरती पोचलेली आहे. आणि आता आम्ही पोचलो आहोत खारवड्याच्या म्हसोबाला. आणि आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवते. मस्त आपण देवाचं दर्शन करूया. 2 ते 2.5 वर्षांनी मंदिरामध्ये येणं झालं, कारण की पहिल्यांदा आम्ही प्रत्येक संडे आणि थर्सडेला यायचो. पण प्रत्येकाचे बिझी शेड्यूल्स आणि माझं पण थोडंसं टाईम सगळं मागे पुढे होतं, त्याच्यामुळे सगळं राहून जात होतं. आणि फायनली योग आला जायचं आमचा. आता मंदिर खूप सुंदर असं खूप वेगळं झालं आहे की असं वाटतच नाही की मी पहिल्यांदा याच मंदिरामध्ये येत होते. इथे पप्पांनी नेहमीप्रमाणे मंदिराला देणगी दिली आणि मला समोर दिसले डॉगेश भाई. मंदिराच्या रांगेमध्ये हे डॉगेश भाई असले छान मस्तपैकी देवाकडे पाहत होते ना, मला ते खूप आवडलं. आणि सगळ्यांकडे बघत होते आणि देवाकडे बघत होते. आणि इथे पहा, देवाचं रूप इतकं खुलून दिसत होतं ना, इतकं आम्ही हेक्टिक शेड्यूल झालं होतं आणि खूप असं रस्ते हे ते इतकी चिडचिड होत होती ना, पण मंदिरामध्ये बसल्यावरती इतकी प्युअर वाईब येत होती ना. तुम्हालाही कधी जायचं असेल ना आणि कोण गेलं नसेल मंदिरामध्ये, एकदा तुम्ही विजिट करा. आणि आता इकडे सगळे रस्ते कंप्लीट केल्यानंतर या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. आणि पुढे आणखीन एक मंदिर आहे कोपऱ्यामध्ये, तिकडे दर्शन घेतल्यानंतर या साईडला जायचं आहे. आणि हे आहे हिरोजी बाबांचं मंदिर. इथे देवाला ना चैत्र पौर्णिमेला सोन्याचा हार अर्पण करण्यात येणार आहे 101 तोळ्याचा. आणि त्यासाठी ज्याला काही देणगी द्यायची असेल तर आपण इथे देऊ शकतो. आणि आता दर्शन खूप छान झालं आहे, खूप सुंदर असं वातावरण आहे. आणि आता जाम भूक लागली आहे. सकाळी सकाळी आम्ही लवकर उठलो होतो, खाणं पिणं काहीच झालेलं नाही आहे. आणि लग्नावरून आलो ते आता आम्ही इकडे दर्शनासाठी आलो आणि आता पेटपूजा करतो आहे. चला बघूया.
आणि इथे मंदिराच्या बाजूला जे शॉप असतात ना, तर तिथे मी पहिल्यापासून येते. जे काही दिसेल ते उचलते मी पहिलं, कारण की मी लहान असल्यापासून मंदिरात येते आणि जेव्हा जेव्हा चान्स मिळतो ना, शॉपिंग सोडायची नाही. आणि इथे नचिकेत, तो त्याच्या बायकोला कधी एवढं जपणार नाही, पण त्याला गाडीला सगळ्या गोष्टी लागतातच लागतात. पहिलं त्याने घेतला हार. काही जरी दिसलं ना, पहिलं त्याला गाडीसाठी काही ना काही करतच राहायला लागतं. फिर उसके बाद हम निकले घर को जाने को. निघालो आम्ही दुपारी, पण यायला आम्हाला 7-7:30 असे काहीतरी वाजले होते. कारण की तुम्हाला मी मगाशी पण सांगितलं, रस्ते खराब आणि सगळ्या गोष्टी इतक्या वेगवेगळ्या झाल्यात ना, की घरी पोचायला आम्हाला तर उशीरच झाला. आणि त्यात ट्रॅफिकमध्ये अडकलो. मग तर काही सांगायला नको, पण फायनली आम्ही पोचलो घरी. हां, I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. Few moments later. मुझे अपने घर जाना है. सो आता आली मी घरी फायनली. आणि इतका हेक्टिक दिवस होता, बापरे. असं झालं की मी उगाच गेले तिकडे. सकाळी सकाळी लग्न. आता तुम्ही पाहिलंच की लग्नाला गेले, पण आम्हाला ते लोकेशन सापडत नव्हतं, रस्ता चुकला. असं करत 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 लग्न लागून गेलं, तरी पण ना आम्ही खूप उशिरा पोचलो. आय गेस 2:30 का 3 वाजता आम्ही काहीतरी पोचलो, आणि लग्न होतं 12 वाजताचं. आणि ते सगळं झालं. त्याच्यानंतर निघालो की जवळ खारवड्याचा म्हसोबा यांचं जे मंदिर होतं, म्हटलं की आता चला. मग आम्ही तिकडे गेलो. तिथे पण 1-1.5 तासावरती होता. तर तुम्ही तर बघितलं, रस्ते खराब, सगळं रोड इतका हे झालेला होता, आणि इथपर्यंत यायला पण खूप उशीर झाला. पण मला हॅप्पी कशी झाली, मी हे बघा, हे ब्रेसलेट आणलं. अजून दाखवते मी काय काय घेतलं तिथून. बेल्ट घेतला, आणि हे क्लिप्स घेतले, हे पण घेतलं, हे पण घेतलं, हे पण घेतलं, आणि हे पण घेतलं. इतकं मी शॉपिंग करून आले तिकडून. इकडे माझं शूट मी जेव्हापासून जाऊन आले तेव्हापासूनचा हा पसारा पडला. हे मला इथे सगळं हे आवरायचं आहे अजून. आता माझ्यामध्ये कॅपॅसिटी उरलीच नाही आहे इतकं सगळं करायची. आता मी थोडंसं आता फ्रेश होणार, आणि मग नंतर बघू. पण आजच हे आवरायला सगळं लागणार आहे. त्याच्यानंतर परत मला नेक्स्ट डे शूट आहे, मला तिकडे पण जायचं आहे. त्याच्यामुळे माझं डोकंच चालत नाही नक्की काय काय करायचं आहे. आणि आता मम्मीने सांगून ठेवलं की परवा दिवशी एक लग्न आहे, तर ते पण आपल्याला अटेंड करायचं, कारण की घरातलंच लग्न आहे त्याच्यामुळे. सो एनिवेज, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, माझा धावपळीतला विनाकारण केलेला हा व्लॉग आहे, आणि तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नवीन असाल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. बाय.